नमस्कार मित्रांनो, आज बोगस दिव्यांग हा विषय घेऊन आपण भेटतोय। स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, स्वतःचं भलं करून घेण्यासाठी खऱ्या दिव्यांगजनाच्या बोकांडी बसणारे हे बोगस दिव्यांग अनेक वेळा बोलून झालंय, अनेक वेळा यादी दिली गेली, अनेक वेळा याच्याबद्दल तक्रारी झाल्यात, पण याच्यावर कडक कारवाई नेमकी काय झाली हे मात्र गुलदस्त्यातच आहे। तुमचं काही बिघडणार नाही। चौकशी करणारे अधिकारी, बोगस दिव्यांगांना नोकरी देणारे, बोगस प्रमाणपत्र काढणारे आणि त्यांना मदत करणारे हे सगळे जण निगरगट्ट आहेत। यांना कुठल्याही गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही, कारण हे स्वतः दिव्यांग नाहीयेत, यांच्या घरी कोणी एखादा दिव्यांग नाहीये आणि यांना दिव्यांगजनाच्या यातना वेदना कळणारच नाहीयेत। मित्रांनो, 7/8/2024 रोजी दिव्यांग आयुक्तालय यांच्याकडून दिव्यांग आयुक्त यांना बोगस दिव्यांग यांची यादी सुपूर्द करण्यात आली। बोगस दिव्यांग यांची शोध मोहीम घेण्यात आली आणि त्या शोध मोहिमेमध्ये हे सगळे दिव्यांग सापडले। त्याच्यानंतर आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिलं, पण त्याचं नेमकं आतापर्यंत काय झालं हे मात्र गुलदस्त्यात आहे, हे कोणालाच माहित नाही। या यादीचा जर बारकाईने विचार केला, ही तर फक्त मोजक्या 350-400 लोकांची यादी आहे। असे हजारो बोगस दिव्यांग असतील, कारण ज्यावेळेस आपण एसटी मध्ये या सगळ्या गोष्टीबद्दल बोललो मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये लिहिलं गेलं की हे सगळं बोलण्यापेक्षा बोगस दिव्यांग शोधण्यासाठी काम करा। नक्की करू, पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नजरेत ज्यावेळेस बोगस दिव्यांग येतो त्यावेळेस तुम्ही पण त्याच्यावर काहीतरी हालचाल करा ना। आपण जे कॉमेंट्स लिहिले ते कॉमेंट्स अगदी बरोबर आहेत की सगळ्यात जास्त बोगस दिव्यांग जर कुठं असतील तर ते एसटी ची सवलत घेण्यासाठी। आता ही जी यादी आहे, या यादीमध्ये तुम्ही जर बारकाईने बघितलं तर यादीच्या नावासमोर दिव्यांग प्रकार लिहिताना दिव्यांग ए, दिव्यांग बी, टाईप ए, टाईप बी, NA म्हणजे नॉट ऍप्लिकेबल माहितच नाही, बऱ्याच ठिकाणी माहितीच उपलब्ध नाहीये। इयर, कुठला प्रकार आहे हा इयर, हँडिकॅप, डी दिव्यांग, त्याच्यातच पुन्हा खेळाडू, असं वेगवेगळे लिहिलेलं ते यादीत दिसतंय। हे काही नवीन दिव्यांग प्रकार शोधून काढले की काय? आयुक्तांनी जे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं 359 बोगस दिव्यांगाची चौकशी करावी असं लिहिलं, हे झालं 2024 मध्ये। आता 2025 अर्ध झालंय, नेमकी कोणती चौकशी झाली, नेमकं त्याच्याबद्दल काय कारवाई केली येऊ द्या ना समोर। या एका छोट्याशा शोध मोहिमेमध्ये जर 350च्या आसपास दिव्यांग सापडत असतील तर एसटी महामंडळासाठी एक अशी शोध मोहीम करा ना। त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अचानक धार टाकण्यासाठी अधिकारी नेमा आणि धराना ते सगळे बोगस। आता हे सगळं झालं 2024 मध्ये। आता परत एकदा 2/6/2025 शिक्षण आयुक्त महाराष्ट्र शासन यांनी एक पत्र काढले आणि त्या पत्रामध्ये लिहिले दिव्यांग प्रमाणपत्राची खातरजमा करून अहवाल सादर करावा। 2024 ला लिहिलं होतं, त्याच्यानंतर 1 वर्ष गेलं, आता आणखीन एक पत्र खातरजमा अहवाल, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी 2026 ला आणखीन एक पत्र खातरजमा अहवाल। हे पत्र चलत असताना तो बोगस दिव्यांग नोकरीला लागणार, पदोन्नती करून घेणार आणि आपण फक्त पत्रच देणार। ही खातरजमा कुठं करायची आहे? परत तिथं चिरीमिरीचा खेळ होणार आहे का? हो, शंका येतात। त्याच्यामुळे या सगळ्या बोगस दिव्यांग यांची तपासणी मात्र जे मुंबई याच ठिकाणी करावी आणि ती तपासणी कडक स्वरूपात व्हावी। त्याच्यावर मॉनिटर करणारी एक कमिटी नेमावी। 3 डॉक्टर नकोच, 10-12 डॉक्टरची टीम नेमावी। एखादा जज त्या ठिकाणी रिटायर झालेले जज नेमावे, म्हणजे ही चौकशी कुठं ना कुठंतरी पारदर्शी होईल आणि या चौकशीचा अहवाल हा खऱ्या दिव्यांगाच्या समोर येऊ द्यावा। आम्ही चौकशी केली, आम्हाला चौकशीत हे सापडलं। अहो, लाईनीने येतात ना बोगस दिव्यांग, लाईनीने रोज बातम्यात ना। काय करताय तुम्ही? काहीच करायचं नाही। दिव्यांगजनासाठी कुठलंही खऱ्या या खोटारड्याबद्दल तर विशेष नाही, खऱ्या दिव्यांगजनासाठी काहीच करायचं नाही। बस कागदी घोडे खेळवायचे आणि आश्वासन देण्यासारखं नाटक करायचं, एवढंच खऱ्या दिव्यांगजनाच्या नशिबी आहे। आता याच्या बरोबर आणखीन एक गोष्ट होते, जनगणना होते।
आणि ही जनगणना 2027 पर्यंत चालणार आहे। जनगणनेमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही कास्ट वाईज किंवा जे तुमचे पॅरामीटर्स असतील त्याप्रमाणे जनगणना करताय, त्या जनगणनेमध्ये दिव्यांग यांची गणना वेगळी व्हावी। ती जनगणना होणार आहे, पण तो दिव्यांग आहे की नाही याची खात्री करण्यासाठी मात्र त्या दिव्यांगजनाची फेर तपासणी व्हावी। 2018 मध्ये UDID आलं आणि त्याच्यानंतर पुढची सगळी तजवीज झाली। बोगसवाल्यांनी खऱ्यावाल्याचं हिरावून घेतलं ना। तुम्हाला फक्त मलिदा लाटायचं माहितीये आणि त्याच्यासाठीचे सगळे जुगाड तुमच्या बरोबर। आज पण दबक्या आवाजात असंख्य जिल्ह्यामध्ये बोललं जातं भंडारा जिल्ह्यामध्ये बोगस दिव्यांग आहेत असं विजय क्षीरसागर तिथले एक सक्रिय पत्रकार यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी माहितीच्या अधिकारात त्या सगळ्या बोगस दिव्यांगजनांची माहिती काढली। त्याच्यानंतर असंख्य मोठ्या लेवलचे पत्रव्यवहार, सचिव, मंत्री या सगळ्यांना पत्रव्यवहार केले, पण आजपर्यंत त्या गोष्टीमध्ये कुठलंही मूर्त रूप आलेलं नाही। आपण स्वतः ऐका विजय क्षीरसागर काय म्हणतात ते। भंडारा जिल्हा महसूल प्रशासनामधील भंडारा तहसील कार्यालय अंतर्गत बोगस अपंग असल्याची माहिती असल्याने मी माहिती अधिकार लावला होता। त्या माहिती अधिकारामध्ये मला 6 बोगस अपंग संशयित असल्याचा एक संशय बळावला होता। त्यांच्या प्रमाणपत्रांच्या आधारे मला संशय आला होता। त्या अनुषंगाने मी त्या कागदपत्रांच्या आधारे, त्या पुराव्यांच्या आधारे राज्याचे मुख्य सचिव यांना ऑगस्ट 2023 मध्ये तक्रार केली होती। लिखित तक्रार रजिस्टर पोस्टने पाठवली होती। त्यानंतर वारंवार मंत्रालयात पालकमंत्र्यांना, विभागीय आयुक्तांना तसेच जिल्हाधिकारी भंडारा आणि निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे मॅडम यांना वारंवार त्या संदर्भात मागील 1.5 वर्षापासून सतत पाठपुरावा करत आहे की त्या संशयित बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांनी शासनाची दिशाभूल करून शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत आलेले आहेत। आणि सर्वात मोठी आश्चर्याची बाब म्हणजे या संशयित संदेहास्पद कर्मचाऱ्यांनी 2015 पासून हस्तलिखित प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन कार्ड बनवले नव्हते, UDID कार्ड देखील बनवले नव्हते, अद्ययावत केलेले नव्हते। त्या कारणाने मी तक्रारीमध्ये यांची वैद्यकीय पुनर्तपासणी वैद्यकीय मेडिकल बोर्ड नागपूर यांच्यामार्फत करण्याची व त्यांची UDID नवीन अद्ययावत करण्याची मागणी केली होती। पाहिलं आपण, म्हणजे हस्तलिखित प्रमाणपत्र UDID 2018 मध्ये UDID लागू झालं, त्याच्याबद्दल जे परिपत्रक आले तुम्हाला वाटलं नाही का? आणि याच प्रमाणपत्रावर तुम्ही धकावताय आणि तुमचे वरिष्ठ त्या विभागाचे प्रमुख यांनी पण तुम्हाला एकदाही सांगितलं नाही आणि परत म्हणून रिमाइंडिंग पत्र काढावं लागतं। नाही असं सापडलं, खास करून धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप जास्त सापडले। कुठला धाराशिव बसून बसले? अहो धाराशिव नाही, प्रत्येक जिल्हा काढा, साधं स्वावलंबन वेबसाईटवर जा, त्या ठिकाणी जिल्ह्यावाईज दिव्यांगजनाची नोंद पहा आणि ती नोंद घ्या आणि त्याच्यानुसार सरसकट तपासणी करून मोकळे व्हा ना। आमची खऱ्यांची पण करा, कारण असंख्य खऱ्यांकडं, आता समजा माझ्यासारखा एक दिव्यांग आहे, माझ्याकडे जे प्रमाणपत्र आहे, ज्यावेळेस मी हे प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता त्यावेळेस माझं दिव्यांग टक्केवारी आणि आज माझ्या त्या व्यंगामुळे माझ्या दुसऱ्या शरीराच्या भागावर झालेला परिणाम, या गोष्टीची पण फेर तपासणी होईल ना। पण हे सगळे जे बोगस आहेत ना, हे काढले पाहिजेत। अतुल सावे साहेब, आपल्याकडं हे सगळं आता आपल्या अधिकारात आलेलं आहे। आपण दिव्यांग मंत्रालयाचा पदभार आपल्याकडे आहे, सगळ्यात पहिल्यांदा काम करा। हे सगळे जे बोगस आहेत ना, ह्यांना बुडातून उकडून फेका। हे काम जर तुम्ही केलं तर शासन दरबारी येणारा तिजोरीचा लोड होणार नाही। हे जे बोगस नोकरी लागलेले आहेत हे अलगद बाजूला मिळतील, खऱ्या दिव्यांगजनाला नोकरी लागल आणि त्याच्यानंतर दिव्यांगजनाची ओरड आहे, कारण दिव्यांगजन का ओरडतो त्याचा उदरनिर्वाह करताना त्यालाच कळतं त्याचे काय हाल आहेत। या सगळ्या दृष्टीने मात्र आजच्या व्हिडिओतून मी शासनाला, सावे साहेबाला, मुख्यमंत्री साहेबाला या सगळ्यांना विनंती करतोय की आपण तातडीने या सगळ्या गोष्टीचे कडक नोटिफिकेशन्स, कडक ऑर्डर काढाव्या आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये बोगस दिव्यांग शोध मोहीम करून जे काही बोगस आहेत त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा। नुसतं कागदावर परिपत्रक काढून खऱ्या दिव्यांगजनाला न्याय मिळणार नाही आणि खेदाने म्हणावं लागतंय, आपण फक्त कागदावर परिपत्रक काढताय, शो करताय, आम्ही येऊन केलं तेऊन केलं, ह्याच्याने काही होणार नाही। कारण ज्या दिव्यांगजनाला तुम्ही जर दिव्यांगजनाच्या बरोबर राहिलात तर तुम्हाला दिव्यांगजनाचे दुःख कळतील। बोटावर मोजण्या एवढे दिव्यांग हे सक्षम आहेत
80% दिव्यांग हे रोजचं जीवन जगण्यासाठी आटोकाट मेहनत करतात आणि या दिव्यांगजनाला न्याय देऊन पुण्य जर कमवायचं असेल तर मात्र हे सगळे जे बोगस आहेत ह्यांना शोधा आणि ह्यांचा कायमचा बंदोबस्त करा. व्हिडिओच्या शेवटी अपेक्षा ठेवतोय या व्हिडिओमधील केलेली सर्व दिव्यांग बांधवातर्फेची अपील शासनापर्यंत पोहोचेल आणि शासन या बाबतीत कडक पाऊल उचलेल ही अपेक्षा.